आणि ती गेली आहे तोपर्यंत मला घरातली बाकीचे कामं आवरायचे. सो स्टे ट्यून गाईज. बघा जरा टायमिंग बघा किती वाजायला आहेत. 12. ते झाड कट करताना आता एक माझ्या गोष्ट लक्षात आल्या. बघा पटतंय का. आणि गुड मॉर्निंग ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज आरती. आणि कसे आहात तुम्ही सगळे. आय होप की तुम्ही सगळे छान असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल, कारण थंडी खूप वाढली आणि मला पण थोडीशी सर्दी झाला. आणि म्हणूनच मी आजकाल खाली वॉकिंगला जात नाही आहे, घरीच एक्सरसाइज करायला लागले. आणि तरी पण एवढी थंडी आहे तरी पण मिली काय ऐकत नाही आहे. मी मिली आणि शुभम गेले गार्डनला, कारण आत्ता या वेळेला थोडंसं ऊन आलेलं असतं आहे तिकडे. आणि ती गेली आहे तोपर्यंत मला घरातली बाकीचे कामं आवरायचे. सो स्टे ट्यून गाईज. आज मी फुल व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार आहे. मी लेट ठेवल्या. 31 प्लॅन आपलं करूया का आजचा. शुभमला नॉनव्हेज खायचं आहे म्हणून शुभम बघा तडफरा आहे. मग उद्याच करू ना, उद्या 31 आहे तर. उद्या गुरुवार आहे ना, बुधवार आहे ना, मग व्हेज करू शकतो ना. नको आजच करू. उद्या आणि कोणासोबत जायचं झालं मिली ब्लॉग करायला शिकल्या. मिलीनं मोबाईल मध्ये बघितली ना नुसतं असं म्हणजे आम्ही चाललोय. चला मिली बाय बाय. मी जातो ऑफिसला. काय ते सांग मला. तिला चक्कर मारायला. आम्ही
अगं हो की एवढं समजून बनवायचं नसतं. मागे ये जरा असं. अगं माझा हात मिली. शुभम चाललं ऑफिसला आणि शुभमच्या ऑफिसचं टायमिंग बघा जरा. गाईज बघा जरा टायमिंग बघा किती वाजायला 12. शुभमच्या ऑफिसचं टायमिंग बघा. राजे महाराजे ऑफिसला चालले. दोरा मला निघाला. शुभम ऑफिसला गेल्यानंतर माझी बाकीची कामं झालीत आणि मिली पण झोपून उठल्या आता. आणि मिलीनं अभ्यास करून ठेवला आहे बघा. मिली कोणते कलर आहेत सांग. मिली आता कलर सांगते थोडेफार. मिली हा कोणता कलर आहे. हे बघ कोणता कलर आहे. हा गुड गर्ल. मिलीला आता कलर ओळखायला यायला लागले थोडे. आणि आता मी तिला काहीतरी छान असं खायला करून देते कारण तिला तर भूक लागली असेल. मिली खाऊ पाहिजे तुला. खाऊ पाहिजे तुला. काय खाऊ पाहिजे. चॉकलेट. कोण खातंय चॉकलेट. नाही खायचं. चॉकलेट म्हणजे काय. खजूर. शुभमनी काल तिला शिकवलं खजूरला चॉकलेट म्हणायला. तिला खजूर पाहिजे. मी काहीतरी बनवून देते तिला. बनाना नसतं सांग. ठीक आहे सगळ्यांना खाऊ देऊ का. सगळे खावा. हा मिली राहू दे तुम्हीच खावा. सांग सगळ्यांना खाऊ देते. हा का करू बसून. बघू दाखव बुवा. बघू दाखव. ते बुवा नाही आहे पिल्लू. बिया आहे ते त्या झाडाचं. गोकर्णाचं झाड आहे त्याच्या बिया म्हणजे असं हे सगळं लागून आहे ना ऑटोमॅटिक शेंगा फुटून त्यातलं हे अशा बिया पडत आहेत. आणि हे बिया थांब ना आपण बघू दाखवू. हां हे बघा ह्याच्यात असं पडून आहे ना बिया झाडं आलेली आहेत छोटे उगवलंय. हे झाड असं आहे ना हे किती पण सुकलं तरी ह्याला पालवी फुटत्या. मध्ये आम्ही गावी गेलो होतो ना तेव्हा पण हे झाड असं पूर्ण वाळलं होतं. सगळी पानं वाळून आहे ना हे झालं ते. हो छान आहे ना. ह्याच्यावर कसली तर कीड पडायला लागली. मला हे काढायचंच आहे झाड. ते झाड कट करताना आत्ता एक माझ्या गोष्ट लक्षात आल्या. म्हणजे आज 30 डिसेंबर आहे आणि बरेच रील आणि बरेच व्हिडिओ अशा यायला लागलेत की येणारं वर्ष कसं गेलं पाहिजे आणि गेलेलं वर्ष त्याच्यातून काय धडे घेतले पाहिजेत. म्हणजे अजून मी त्या गोष्टीवरती काही विचार केलेला नाही आहे. पण एक गोष्ट आहे की जसं की ते झाड किडलं म्हणून मी पूर्ण झाड काढून टाकलं आहे. कारण नवीन रोपं यायला लागलेत. 4-5 नवीन रोपं आलेत आणि त्या नवीन रोपांना ते झाड खराब करू नये म्हणून मी ते काढून टाकलं. मग त्याच्यावरनं एक गोष्ट माझ्या लक्षात अशा आल्या की आपण पण आपल्या ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा वाईट सवयी आहेत त्या सोडल्या पाहिजेत. कारण
एखादी वाईट सवय किंवा एखादी चुकीची गोष्ट आपलं पूर्ण आयुष्य ठरवत असतं, म्हणजे आयुष्य वाईट करू शकतं. त्याच्यामुळं तसंच माणसांचं पण आहे. वाईट माणसं वाईट नसतात, आपल्याला ती वाईट वाटत असतात कारण आपल्याला त्यांचा त्रास होत असतो म्हणून. सो आपल्याला त्रास होणाऱ्या गोष्टी किंवा आपल्याला त्रास होणारी व्यक्ती आपण आपल्यापासून लांब ठेवल्या पाहिजेत असं मला वाटते. जसं मी त्या नवीन रोपांना काही इजा होऊ नये म्हणून मी जुनं झाड काढून टाकलं किडलेलं, तसंच आपलं आहे. सो मला तर असंच वाटतंय. बघा पटतंय का? आणि पटत असलं आणि आजचा व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.